लग्नावरून दुपारी घरी येलंय आणि थोडं आराम केलंय. संध्याकाळी मैत्रीण घरी येली, तिच्यासोबत पुन्हा तयारी करून हळदी कुंकाक जाऊक बाहेर पडलंय. 2 दिवस जरा कामात होतंय म्हणून एकदम 2 दिवस हळदी कुंकूचे व्हिडिओ एकत्र केलंय. आता म्हणशात दोन्ही दिवस एकच साडी नेसलोय. मग काय करू? काल 2-3 ठिकाणीच हळदी कुंकू होता. मग म्हटलं रोज रोज नवीन साडी नेसण्यापेक्षा एकच नेसूया. मेन म्हणजे साडी या असत हो, पण कधी जास्त घालीत नाही ना, त्यामुळे इस्त्रीसुद्धा केलेलं नसतं, म्हणून तीच नेसतंय. ही माझी मैत्रीण ईशा, त्याचं पार्लर असा. त्यानं पार्लरमध्ये हळदी कुंकू ठेवल्यान आणि खाऊक गुलाबजामुन पण ठेवल्यान. हळदी कुंकू सुरू झाल्यापासून घरी रात्रीचं जेवणच करत नाही, कारण हळदी कुंकूच्या ठिकाणी भरपूर खाणं होता. कोणाकडे बटाटे वडे, कोणाकडे समोसे, कोणाकडे बासुंदी, कोणाकडे गुलाबजाम. आता मैत्रिणींचा लाडक्या असेल ना, म्हणून एवढा खाऊक देतात. आता म्हणशात एवढा खातंय मग घरी काय जेवतलंस? अहो एवढा खातंय म्हणजे एकदम सगळा खात नाही. एक दिवस समोसे, एक दिवस वडो, एक दिवस गुलाबजाम असा म्हणतोय. एकाच दिवशी सगळा खात नाही. आणि ह्या खाऊन रोज लोकांच्या दारात किती पायपीट करूचं लागता तुमका काय माहिती? रोज 5-6 हजार चालण्याचे स्टेप होतं. मग खाल्ल्याला जिरता आणि त्यात मैत्रिणींकडे हळदी कुंकाक गेला की रील्स पण करतो, त्याचीही प्रॅक्टिस करतो, त्यातही जिरता. तुमका काय म्हणा, एवढा खातोय तेवढा खातोय. वर्षातून एकदा कधीतरी लोकांची घरा फिरतो, मग ती खाऊक देतं, तर नाही कसा म्हणायचा. आज पण खाल्लंय आणि मैत्रिणींच्या बिल्डिंगचे पार 3-4 मजले पण चढ उतार केलंय. आता पाय लय दुखतं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.